आज आपण 18 आणि 19 फेब्रुवारीच्या न्यूज बघणार आहोत. चला तर मग पहिली न्यूज बघूया. इस्रोने बघा INSAT-3 DS उपग्रहाचे प्रक्षेपण केलेलं आहे. श्रीहरिकोटा येथून INSAT-3 DS उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आणि हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. यामुळे हवामानाची व नैसर्गिक संकटाची अचूक माहिती मिळणार आहे. इस्रोच्या बघा नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने INSAT-3S या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. क्वेश्चन येऊ शकतो एखाद्या वेळेस, कोणत्या रॉकेट सहाय्याने प्रक्षेपण करण्यात आलं, तर नॉटी बॉय. या उपग्रहाचा मुख्य उद्देश काय असणार आहे बघा, तर जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा या गोष्टीची माहिती देणे हा आहे. तर यासोबतच मदत आणि बचाव कार्यासाठीही याचे सहकार्य होणार आहे. पुढची न्यूज बघा. गुलजार आणि राम भट्टाचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कवी, गीतकार गुलजार आणि संस्कृत साहित्यिक जगद्गुरू राम भद्राचार्य यांना शनिवारी साहित्य निर्मितीसाठीचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. संस्कृत साहित्यासाठी जगद्गुरू राम भद्राचार्य यांना, तर उर्दू साहित्यासाठी गुलजार यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा संस्कृत भाषेसाठी हा दुसरा, तर उर्दूसाठी 5वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. गुलजार यांना बघा 2002मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय 2013मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, तर 2004मध्ये पद्मभूषण देण्यात आलेला होता. तर गुलजार यांना बघा 5 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तर स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो गीतासाठी 2009मध्ये ऑस्कर, तर 2010मध्ये ग्रॅमी पुरस्काराने गुलजार यांना सन्मानित करण्यात आले होते. तर बघा राम भद्राचार्य यांना 2015मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. इथे एक न्यूज आहे बघा. न्हावा शेवा बंदरात फटाके जप्त. तर न्हावा शेवा बंदर कुठं आहे, तर नवी मुंबईत. चला तर 18 तारखेच्या वेळेस न्यूज महत्त्वाच्या होत्या. 19 तारखेची न्यूज बघूया. 19 फेब्रुवारी शिवजयंती, सर्वांना शुभेच्छा. तर पहिली न्यूज बघा. अन्न महामंडळाच्या भाग भांडवलात मोठी वाढ. तर यातले महत्त्वाचे पॉईंट थोडे बघूया. भारतीय अन्न महामंडळ जे आहे त्यालाच आपण FCI म्हणतो. तर FCIची कामं काय काय आहेत बघा, इथे दिलेले आहेत. तर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने अन्नधान्याची खरेदी करणे आणि अन्नधान्याच्या धोरणात्मक साठ्याची देखभाल करणे, गरजेनुसार केंद्र सरकारच्या निर्देशांकानुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्यांचे वितरण करणे, महागाई वाढल्याच्या काळात साठ्यातील अन्नधान्य बाजारात आणून महागाई आणि अन्नधान्याच्या किमती नियंत्रित ठेवण्याचे काम करते. भारतीय अन्न महामंडळाचं हे आहे बघा. संविधानाविषयीची माहिती आहे बघा. त्यातली आजच्या ह्याच्यात एकच पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1976 साली संविधानाच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता असे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने जोडले. याच्यावर क्वेश्चन पण आलेले आहेत बघा भरपूर वेळा. या कोणते शब्द जोडले एक किंवा सिक्वेन्सचा विचारला जातो. तर कोणते शब्द जोडले, तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता. 42 घटनादुरुस्ती 1976. 2 दिवसाचा मिळून आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.